आता सभी गुरुओं ना करे। आता एक माता नु माता के कन छे हो हमारा तवनु कराओ ते माता कौन कौन हो तुमने बोलू देखो। शारदा माता हो लई जन आयके सुनी हो शारदा माता तुनु नाव। हाँ, देखो ये कालिका देवी नु अवतार कम भी बोला छो। ये देखो आता पहले कहो स्तुत वो त्रिमूर्ति का तर बात नहीं हो। त्रिमूर्ति का तर ब्रह्मा विष्णु महेश्वरा। ब्रह्मा सृजन करता हो, विष्णु पालन करता हो आणि हमारा शिव काय तर संहार करणारा हो, डिस्ट्रॉयज काय तर नाश करणारा हो. तिन्नानी आता ये तीनी लई स्ट्रॉंग हो ये देवो खाव ब्रच था सब्बी विजय प्राप्त हो. मात्र एक एकदा काव जो असुरों ने मारत तळे असुर काय तर बच्चे ना दुष्ट राक्षसो बोलत देखो ते टाइम ने असुर कम बोलता था वो ने ते दुष्टों ने मारत तळे त्रिमूर्ति तो हाथी भी नहीं हित ते तीनी त्रिमूर्ति एटा शरण जाता था वो ते कौन कहत देवी हो कौन हो भगवती देवी कालिका देवी कहते ते अवतार लिखा ना हमारे त्रिमूर्तियों तो संगाट संवार करता था होते इन अर्थ कावो कहते ई तीनियों शक्तियों संगाट देवी नु शक्ति भी तौड़ इंपॉर्टेंट छे हमने देवी शक्ति नहीं थे देखो ये ಮೂರರ ಮಧ್ಯೆ ಬದುಕಬೇಕೆಂದರೆ देवी कृपा बेको गजो कहते ये तीनियों शक्तियों संगाट हमें जुड़ी कर असनु बाके देवी शक्ति भी तौड़ुच हमने उनु पड़क जो तय नहीं थे हमारो अगर जीवन सरल नहीं हो देखो ते देवी नो कहो छे कहते देवी हमने विद्या देचो धन देच धान्य देच संपत्ति देच समृद्धि देच आणि संतान देच देवी ती जो सभ्यवान त्रिमूर्ति का करो छो एक सृजन करता एक पालन करता एक संहार करता देवी का करो छो एवढा सभ्य हमने दे सो देवी नु रूप हमारा कौन हो गया तर शारदा माता हो ते एक जगदंबा नु रूप कालिका देवी नु रूप ती ते काय याचो ते कसांसाठी अवतारल्या कोण कळावा देखो आता ती त्रिमूर्ती ते कसान देवीकडे जातात काय तर दुष्ट नु संहार करण्यासाठी जातात होते दुष्ट काय तर कोण दुष्ट संबर दुष्ट नु आता ಶಾರದಾ ಮಾತಾ ಕಸಾನ ಅವತಾರಲಿ ಆಚೋ ಕತ್ರ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರುವ ದುಷ್ಟತನವನ್ನು ಸಂಹಾರ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕತ್ರ हमार ಕಡೆ ऐशेलु दुष्टतन मधमे छमी संवार करानु हमने शारदा माता ते मार्गदर्शन देखो छो ये तिनासाठी अवतार याचो आता देखो ये पूरा सृष्टि छे तो ही अर्थ बोला तो मी पूरा पृथ्वी माता नु गर्भ कचो है शारदा माता नु गर्भ कम बोला कचो ती आई पूरा पृथ्वी मारो गर्भ कचो ती ये गर्भम ते मारा बाळो जंत जीव कोण छे देखो यहाँ ये सभ्यों दुष्टतन काढा ना हो यहाँ आई छे कम बोलता कचो शारदा माता धाटू आज का देखो पृथ्वी कोण तर गर्भ कम बोला कहो ते मारू गर्भ ते कथा छो शारदा माता ते गर्भ में कौड़ा तिरम जीव जंतु छे कोण तिरम छे सभ्य मारा बाळो ते कथा होती ते बाळो ना मधम ते का दुष्टतन छे देखो दुष्टतन के तर छे की नहीं दोषार्पण आणि दोष देवानु तो हेट करानु असूय भाव तो विनाती देखानु कीळ भाव ती देखानु कठोर शब्द वापरानु ये सब भी दुष्टतन हुई ये दुष्टतन मधमे ती संवार कराना कोण है जो शारदा माता ते अवतार लिया करो शारदा माता ते तिनाष्टी अवतार लिया करो देखो शारदा माता ते तो जन्म होनु कहतर भी एक मट्टू गई ही जो पवाड़ी जो तो काय जो कहतर फर्स्ट ते रामचंद्र जी आणि श्याम सुंदर इंतो ना पुत्री होते दिव्य पुत्री बोलू जो कसा कहतर एक देवी नु स्वरूप होते दिव्य पुत्री होते ते जन्म घेऊन पहिले एक कथी हमें ऐक्या होतो नो तो का कथी छे हो कहतर श्याम सुंदरी माता ते तो ना अम्मा ते एक जत्रांग गया सोचो ते जत्रांग गेलता का होचो सब्बी जत्रो भ्रमण करी के ना वापस अवतळे आता जत्रो देखी आणि वापस अवत देखो आम्ही वापस अवतळे एक बिलपत्री ना झाड करती ते अवता सोचो ते बिलपत्री झाड करती अवतळे का होचो तो ने एक धट्टी छोरी हो कुंवारी पिल्ली धट्टी छोरी लाल लुगडा म लाल वस्त्र म ಹೆಜ್ಜೆ ಲಲ್ಲಾಟ कहतर घेज्जी सपळ करत एक प्रकाश लिखन तो नाकडे अवती दिसच होतो बिलपत्री झाड करती तो नाकडे ते अवती दिसच ते था उभरचो ते का करचो ते बाळ ऐक ना तो अप्पिले पसती ते दिव्य प्रकाश ते बाळ तन गर्भ मुशेलो अनुभूती होकच होतो गर्भ मुशेल अनुभूती हेरली तो का होचो थाच्या चक्कर ऐक ना पडी जोडच होती झाडकडे इकडे का होचो रामचंद्र जी ते तो ना कामने निकळायस होचो तवा देखो गाडे गिडे असताना ता चालताच जाणू एकडती जाणूस तर एकडे जावन असतो तो ते जात वेळे का होचो तो वाटम लई थकावट महसूस होचो टायर्ड बोलत देखो आता बेचारो तुब्बा मने सुस्त लागतो कुंबली ते का करचो एक झाड नकाले सुरक कचो रामचंद्र जी ते का शारदा माता तो ना पिता हो
ते सूर्य असं कचो तो ना तेवढा सूर्यलिना माझ्या निद्रामाचं तो एक स्वप्न हो कचो स्वप्नम का हो कचो एक दिव्य प्रकाश हो एक दिव्य प्रकाशम ती एक बाळ भार हो कचो एक छोरी चो तई भी एक कन्या भार है का ना तो नहीं कन दोनी गालो मुट्टी का ना हाउ तुम्हारे घर ने आओ का कुमली विचार कचो ते हूं गालो मुट्टी कन खेआड़ी का ना हाउ तुम्हारे घर ने आओ का कुमली विचार कचो अजू तू का आव नको कोण प्रश्न उत्तर देवा पहिले येऊन हुशारी छोडचो ते दिव्य प्रकाश का कोण तो अनुभूती होतो सकचो ते रामचंद्रजी ते भी तो होतो सकचो ऐ देवीनु प्रकाश एक बोली कळले ता सकते मात्र तो उत्तर देवान होतो नहीं कचो सपना में हुशारी छोडकच काम ते पसती तो कळक की तो ते श्याम सुंदरी ते तो बायको ते प्रेग्नेंट असं कोण कळच होतो नाही ते चक्कर पडत नाही होता झाडकडे घर ने पसती ह्यू ही कम बोली कन कती बोल कचो ये भी मने वाटम ह्यू ही मने निद्रा घोर निद्रा लागी छोड़ी तो 5 मिनिट साठी मने भी सपनो पड़ी तू देख कता ना तो कळच एक पवाड नु बाळच पैदा हो कोण तवाच कल्पना करत होती आणि येऊन दाम्पत्य जीवन कहतो का डिवाइन मैरेज येऊन देवीनो आशीर्वाद असेलो एक लग्न येऊन त्याग वैराग्य आणि ब्रह्मचारीनो पालन करता करता आणि तोनु सांसारिक कर्तव्य करता करता तोनु उदाहरण चिकचो दल्ला बेरो तोडू ते पवित्र होता कचो दोन्ही जण दल्ला बेरो तोनु दाम्पत्य जीवन तोडू पवित्र होतो कचो आता तोनु इनु जीवन शैली कळल्यावा होनी देखो शारदा माता ते कहत्र आध्यात्मिक व्यक्तित्व कचोती कहत्र आध्यात्मिक कम तोडू उन्नति कर्या कचोती भी तोनु मां जगदंबानु रूप आणि काळी मातानु भी रूप कम बोलचो साउंड क्लियर छी ने ओके देखो तुम्हारे इनाकडे नेटवर्क आतर इश्यू का देखो ते कलकत्ता में जयराम भाटी ना एक गांव में पैदा हो चुकी माता ते तो जनन जयराम भाटी गांव कड़े हो चो कलकत्ता ना नजीक तो एक जनन कहो हो चुके तो लई बडूर फैमिली हो बडूर के लई पुअर फैमिली गरीब परिस्थिति में शेलो ब्राह्मण फैमिली हो ब्राह्मण फैमिली में तो जनन हो चो ते थाना गांव न परिस्थिति कहो सोचो कहत्र लई बैड रोड्स कहत्र लई कच्चा रस्ता हो वट था गाड़ी जाता नहीं असता था बरोबर तोडू अंक टंक रस्ते कड़ू कहत्र था चालता जानो कचो वट काय इतर भी ते गांव ने चालता जानो कचो पूरा काड़ू कचो काड़ू कहते फुल जंगल ती भरेलू गांव होते था कहाँ भी काला नड़िगे कहत्र जास्ती था ये पल्ले किती जानो नहीं तर चालता जानो दोनों चो जास्ती गाड़ी गिड़े होता नहीं था कचो ती जगार तैसा जगार येऊन जनन हिचो था वाट में अवतळे आता कलकत्ता ती तो ना गांव ने अवतळे वाट में दरोडीखोर ले असता था कचो दरोडीखोर का तो चट्टा देखो वाट में चट्टा ले असता था कचो लई घरे घने जंगलो फुल जंगल ती भरेलू तो गाव कलकत्ता ती जयराम भाटी आवा ना तो 3 दिवस लागतो तो कचो था कलकत्ता गया नहीं ते वापस आन तो 3 दिवस लागतो तो कचो तो ना गांव ने आवा ना देखो यहाँ योना गांव में शारदा माता तो गांव में काली देवी दुर्गा देवी ग्राम देवता आणि धूल पूर्णिमा देवता पासत्यानी शीतला देवी शिवनु अवतारनु मंदिर लई दैवी शक्ती ना मंदिर चिकचो ये गांव में आणि ती लोको थाना आता ये व्यवस्था नाही तर भी लई तृप्त होता कचो आता आम्ही देखो हम घर कडे कातर रोड गिड बरोबर नाही तर वायलावना घर कडे रोडोने जानोस तर कवडा नाव रखत नाही मी वा ते होतो ना घर कडे जानोस तर रोड बरोबर नाही जाती देखो आजो मी यहाँ शारदा माता तो एवढो अव्यवस्था अस्तर भी होना गांव में ये लोको लई तृप्त होता कचो आनंदती असता कचो यहाँ लई दैव शक्ती देवी नु कृपा होतो कचो ये गांव तेवढो आनंदती होता कच तो पितांतनु नाव रामचंद्र जी हो आणि मातांतनु नाव श्याम सुंदरी देखो ये दोन्ही माता पिता भी लई दैविक होता कचो पिता ते राम भक्त कवाम भी एक सेवानु अनुभूती असतो तो कचो तो नकडे आणि सत्यनु मार्ग कवाम भी सत्यनु मार्ग ते असतात कचो आणि माता भी तवचो ग्रहणी ही कम भी दैव भक्ती लई हो आणि समर्पित भाव आणि श्रद्धा भाव दोन्ही जना लई भक्ती थी प्रेम थी असतात कचो गांव में एकदा तो जनन 1953 डिसेंबर 22 कृष्ण पक्ष गुरुवार नदी से रात्रि 2:30 वाजता तो जनन होचो एक दिव्य शक्ती नु जनन होचो दिव्य शिशु नु जनन होचो तो जनन हेल तो का होचो तो दादा ते शंख फुकक कचो शंख नाद ती तो वेलकम करो छो हम इतना वेलकम करत नहीं हमारे बाड़ो ने तो शंख नाद ती तो स्वागत करो कचो गाँव ना लोग सब भी आश्चर्य चोड़ कचो एवढा रात ने कोण तो आरती होतो की है ना बाहेर देखे तर शारदा माता तो जनन ही सकचो सब्बी जना ते बाळनु दर्शन करली का ना आणि
तो घरों ने जाचो पास 2-3 दिवस हे पसती एक गुरुजीन भले झाडाचो नामकरणसाठी भले झाडात नाही होता नामकरणसाठी गुरुजीन तो भले झाडेल तर ते गुरुजी के तो सभी पूजा पुनस्कार का करांची सभी करी का ना ठाकुर मणि देवी के नाव रखो ठाकुर मणि देवी पहले नु नाव हमार शारदा माता नु आवता आवता तो ने पासती शारदा देवी के ना नाव तो ने अनेक नाव दिया कचो मी सभी जन पासती तो ने धटपनम कहता होते कत्र लई चातुर तेज अलर्ट कोण बी जागरूक अवस्थामा आणि येवने लढे वाटता म्हणू तुम्ही तू कचो लढे काय तर कहो आता कोण बी लढे करता सकतो आता मट्टा ऐकन छुडावत नाही हो ये 3 वर्ष 4 वर्ष चलताच कहो असता तो वगैरे एक वडील असतो तो असता आता फ्रेंड्स मग ಗೆಳತಿಯನ मग लढे इतर ते गए का ना वडील पण नानी करी का ना तो जमाडता कचो एक ने एक लड़े करो नको को आम भी प्रेम भावती असो कि तोने समझाड़ी कि ना तोने मेळाडानु काम हमारा शारदा माता तनु लई सहन शक्ती होतो को जो नाकडे तोडा धाट्टा वय समजो लई सहन शक्ती करुणामाई का जो करुणामाई सहन शक्ती करुणामाई आणि समाधान मात्र वडील नु काम करतात का जो को आम भी का भी हित्र ये फर्स्ट गई कन तोने समाधान करतात का पासती ते ಗೊಂಬೆಯರ್ लई प्रीत कचो ಗೊಂಬೆ ಆಟ ಲೈ खेळतात कोणता ಗೊಂಬೆ हो काय तर जेड मण ती ಮಾಡಿದ್ದು जेड मण काय तर जेड मण काय मिळतेको ते माटी ती करेलू ಗೊಂಬೆ ते खुद तो ना हातोती करतात कचो कोणता देवीना करतात होते काय तर काळिका देवी आणि लक्ष्मी माताना ಗೊಂಬೆ करी का ना ते ಗೊಂಬೆ ती खेळतात कचो तो ने लई इष्ट कचो ಗೊಂಬೆ काय तर आणि ते बिलपत्री पूजा ते सब्बी चढाई का ना ती पूजा करतात कचो तो ना ಗೊಂಬೆने आणि इथं आता गावावरून काय तर जरा जागराणी ते करत देखो जास्ती म्हणे का तर पूजा अशी की बोलो सब्बी गाव जमा होच जागराणी करच रस्सारी भजन कीर्तन चलत देखो ते टाइम में आता जेकान लई कम मिळत तुझो म्हणे आम्ही धाटा शेलतो बी कमरीपेट मस्त तो जागराणी आम्ही था करता था आता लई कमी चुडीचो जागराणी करानु गावावरून लई करचो जागराणी करत तळे त्या सब्बी जना जागराणी करता ये शारदा माता ते 3-4 वर्ष ना असेल तर देखो 3 वर्षाचं ते काड घोर तपस्यान बटेनानी ध्यान ने पडतात कचो गुडी पट्ट हलताने ता कचो ते ध्यान बटेल ता आई सब्बीकडे फैलकचो आजूबाजू एक बाळ छे एक कन्या छे धाट्टू ते वट्ट ध्यान ने बटी तर वट्ट काड ध्यान ने घे छोडते का घोर ध्यान ने घे छोडच वट्ट हलतूने ते बाळ तवडू शक्ती छे तवडू तेज छे तो ना मोंडा रकना म तोने देखनु के लई आशा ती सब्बीच नावान चालू करू देखी जाता असच था ती एक कुलदेव ग्राम ना ग्राम के कन एकटा व्यक्ती गोपाल कनारा अजून भी करच भाई करच हो मात्र लई कम आता गावोन काय तर लई कंटिन्यू करता असो इथे इनम गुडियान का बेसी की जागराणी करच होती आता हमारे कोचो गुरु पौर्णिमा न आणि शिवरात्री न ह्यो पर्टिक्युलर पुण्यमने तोड करचो गावोन कोसचो एक का भी ते प्रोग्राम्स असतो ती जागराणी करेन आणि सब्बी जना मिळीकन करचो ताई बोलानो प्रयत्न करियो हमारकडे भी होचो नाही के कने कम होतो एक एक ना तो बोले गए होते आणि पासती हाँ कुलदेव ग्रामम ती एकटा गोपाल कनारा एकटा तोने लई कुतूहल छोड़चो देखनो ने हो भी ते कन्या न हो देखनो को बोले ना ते आवचो एकदा जागृत रात्री में जागराणी चलेल तो आवचो ऐकन बटचो बटे शारदा माता ती बटे असचो धाट्टू कन्या देखो ते 3 वर्ष ना असच होती बटे असच तो हूं देखत होती आवळती गई हूं देखा बटच देखता तो एकदम जगन्माते शारदांबा दिशेना दिसा चालू छोड़च होती एकदम शॉक ही छोड़च होती एकदम बाण देखता जगन्माते शारदांबा नो का छवी छे तई दिसा चालू छोड़च गबक्कन उठी उबरी छोड़च होती उठी उबरी के ना तो ना ते एनर्जी ना तो हुबराणच होतो नाही त्या गुडी ते का करचो ते देखी कन ते तेज होता मचा ते देखी ते शॉक की कन गई छोड़च होती तो हुबराणच होतो नाही कचो तन संबत तोडू तेज ऊर्जा होतो सकचो तनाकडे तेज ते कोंबी देकान साथ ने तोडू कळा कचो मोंडार ते देखी कन गई छोड़च होती यूच 3 वर्ष ना होच होती 3 वर्ष ना हे पसती एक शिहोर ग्राम के कन शांतिनाथ देवस्थान चिकचो आई ग्राम छे तो अज्जिंतून घरो शारदा मातांतून अज्जिंतून घर त्यात्र श्याम सुंदरी देवींतून अम्मांतून घरो था जत्रांगे असचो एकदा शारदा माता ते आणि तो माता ते सब्बी जना गेलता था रामकृष्ण परमहंस अंतन मामान ते मिळचो योनो फैमिली योना घरे जातो सचो तोनु फैमिली योने परिचय सचो एक ने परिचय सचो ते परिचय शलता तो वातो कर लेता उबरेलता
रामकृष्ण परमहंस संतो ना मामा ते तुम्हारा पति कौन के विचारो छो कहते हु इज योर हस्बैंड कहते तुम्हारा वडील कोण तुम्हारा पती कोण के विचारता मग ते शारदा माता ते धाटा देखो रामकृष्ण परमहंसाकडे ते बट्या सुचता तोनाकडे बोटकू देकाडी ते मारा पती कुंबली देकाडा रामकृष्ण परमहंस ते हसकचो एवढू धाटू बाळ मने पती को तुद्दे कुंबली हशिकन गब्बटचो बट आणि आगळ गे पसती ते 5 वर्ष ना असचो आणि हमारा रामकृष्ण परमहंस ते 21 की 23 इयर्स बोल्याच होते 21 ना 23 ना मदमट्टमच छो रामकृष्ण परमहंस वयस तेवढा वयस मशेल तोडे तवनु लग्न करचो तवा देखो ते कालमा बाल विवाह करता कचो बाल विवाह चलतो तो नहीं ते बाल विवाह करे पसती का पद्धती होतो अगर बेटी 16 वर्ष ने 18 वर्ष येतोडी माहिताच असू तने बल्ली जाता नेता हो एकदा का होचो 16 वर्ष ना असेल तोडे ते रामकृष्ण परमहंस ते योने शारदा माता ना अम्मांता होचो आयल तो ते देखी कन डरी छोड़कचो परमहंस ने देखी कन शारदा माता ते अम्मा ह्या देख कोण के आहे देख कुंबुली बोलकच ते बाहेर आहे देखे थोडी तनु रूप दाढ़ी ते जरा साधारण मनुष्य देखो ते देखा ना यो ये जवाई देख हमारा यो कुंबली तनु रूप देखी कन ते आई छोड़ो छो यो ऐसा जवाई ने ओकरी छुड़ी का मार बेटी न कही ना तो ने त्रास होन चलो तो पास ती परमहंस ते कावी तो वात एकता ने लक्ष करी का ना शारदा माता तो ने बले का ना पाटली रखच होता पाटली राखी का ना देवीन बटाडत ती जागा देवी पूजा करते जागा तू यहाँ बटकून बोलत होती तुम्ही यहाँ बटो कथा ना शारदा माता का भी ना विचार करता बड़ा बड़ा था बटी छोड़ो पूजा करत ती जागा देवीन खा स्थापना करू ते जागा शारदा माता तुनी बटाडत होती बटाडी का ना तो पाद पूजा करचो सब्बी करी का ना तो देवीन कौ पूजा करत तो पूजा करी का गई छोड़कच होती गए पास ती शारदा माता तो अम्मा तो लई त्रास होचो ए का बा हुई चुड़ी तो मार बेटी नो जीवन असं बोली का ना शारदा माता ते न तो होचो पास ती 18 वर्ष ना होच होती न्यू सब्बीकडे रामकृष्ण परमहंसानु एक आईयूटी सचो नाव जरा ही सच कहतर अफवाहें का देखो रूमर्स का अफवाहें कहतर तो नो नाव का भी करता नहीं नुसतं ध्यान बट्टी छोड़च आणि तुनो का भी सही नहीं बोली का नहीं असेल देखी का ना शारदा माता तो ना कानावर पडीसच होते पहिलेच हमार ओडीन होछे बा कोणू पास ती 18 वर्ष ना आयु का होचो तो ने रामकृष्ण परमहंस ने आराम नहीं कोणू कानावर पडचो शारदा माता तो ते का करचो दक्षिणेश्वर ने निकळच होती हमार ओडील ने बेटा होच को बोली का ना गई देखे तर तो जरा दक्षिणेश्वर गुडी मसच होती तो ना गुडी गया तो देखाच तो खरू भी आराम नहीं तो ते का करायचं माता पूरा निरंतर तो सेवाम लागचो सेवाम लगे पसती ते आराम होचो तो आराम ही पसती ते का देखचो कहतर तो ना ओडील लोको का बोलायचं तिने विरुद्ध सचो कहतर सभी ना का बोलचो का करता नहीं नुसतं फिरच नुसतं ध्यान बटाच कहतर ते का बोल्या हो शारदा माता ते आध्यात्मिक उन्नति स्थिति में हमार ओडील गयाचं सब्बी जना तो वायू समजी चुड्याचं एवढा दयालू छे ते एवढा कृपाशाली छे ते एवढे कल्याण मने शक्ती देनु बा देवा को बोली ते का करचो निरंतर तो पति सेवा में निरंतर ही छोड़च होती कहतर का भी तो बोलेलू ते तवान तो करता सोचो ते रामकृष्ण परमहंस ते तो का भी बोलेलू आध्यात्मिक नु जीवन नो असो घर नु कार्य असो ते तवान तो करी का ना तो ना रंग रूपम जमी छोड़च होती रामकृष्ण परमहंस कौ साधना करता असं ते भी जुडी छोड़च होतो संगा आणि तो का बोलचो रामकृष्ण परमहंस तो ಮೊದಲನೆಯ ಶಿಷ್ಯ ಕುಂಬಲಚೋ कहतर फर्स्ट शिष्य हमारा माता कचो शारदा माता रामकृष्ण परमहंस तो ना फर्स्ट शिष्य कौन हो कहतर हमारा शारदा माता थे तो ने सभी सांसारिक ये गृहस्थ जीवन में अशिकम भी तुम्हें आध्यात्मिक उन्नति कौ करनो ते सभी रहस्य शारदा माता तो ने शिकाड्या कचो रामकृष्ण परमहंस ते सभी फॉलो ते सभी ते कौ करनो कौन हमारा शारदा माता ते करता आया कचो तो करी ते आणि ते ज्ञान सभ्य ने भी वाट्या कचो पासती ते तो कौ बांधव्य होतो कहतर एक गुरु आणि शिष्यनु दाला बेरोनानी दंपतीनानी नेवस्थातकच होती ते गुरु शिष्यनानी जीवन काढ्याकचो आणि तोनु दंपत्यनु भी लई ऐसचो स्ट्रॉंग कहतर तोनु दोन्योनु ऐ विचार बोलो तोनु कल्याण शक्ती बोलो एक ने लई भंडाणी की असकचो पासती रामकृष्ण परमहंस तोनु मृत्यू हे पासती आता हमार ओडील नो होते अगर ली जानू को बोली रामकृष्ण परमहंस तो आंदोलन के चालू करायच होती आणि आज थोडी चालूच होते रामकृष्ण मिशन के ऐक्यास नहीं हो तुम्ही सब्बीकडे रामकृष्ण ना मट्टो छे देखो कहते तो सब्बी मट्टो एक जवाबदारी द्या सचो ते सब्बी कार्य करचो हूँ ध्यान करत था
आणि सभ्यांनी बोध द्यायचं होतं, ज्ञान बोध द्यायचं. सभ्यीकडे मट्टो असो रामकृष्ण मठ के ना तई सब्बी माता सब्बी तिन आणि तोनु उन्नति કર્યા કચો હમાર રોડીલા અર્ધું કરી ગયેલો આવું કૌડ સાથે છે પૂરા કરું કે ના તે કર્યા કચો आणि તોની સભ્ય જણ આય કે ના शिष्य हमने दीक्षा देवो केले सभ्योने ते आश्रम बलाय के ना तोने बोध देवाल का कचो दीक्षा देवाल का कचो पासती एकदा का होचो एक शिष्य ने मन्नम का होचो माता एवढू हमने करता लगाच हाव तोने कात्र गुरुदक्षिणा देनु के कर एकटावना हाती बोल धारच होती हाव माता न सप्ती मंगानो वस्त्र देनु करेच कोण बोलत होती सप्ती मंगाना वस्त्र कहते क्लोथ्स कहते बट्टे कड़ो कहते वस्त्र देनु करच बता माता का बोलत होते एकी का ना हाव का करू बाते वस्त्र लिकन थोड़ा मंगानो हो मने थोड़ा माया मोह नहीं तिने देवान अस्त्र एक जमीन नु टुकड़ो देखम बोलत होती जमीन नु टुकड़ो देत थाय कात्र भांदाडी कन साधू संत साठी सेवा होच बोलच आणि का बोलदाडच होते कात्र कोण पैको छे ते साधू संतनु आणि देवोनु सेवा करू कचो देवो कात्र गुडेवनु संतनु सेवा करो कोणा हाती होतू नाही आता सभ्योने आता हु इज रिच कात्र कोण लई सावकारचे ऐ करो कोणा हाती होतू नाही देवानु जप करो काय होती जप ती बी तुम्ही एक दान करेना नाही उचोच तीनसाठी तुम्ही कोण बी कोणे सेवा करा होतू नाही देवनु कौ सेवा करनु कात्र जप ती सेवा करो के शारदा माता ते बोल्या कचो अनेक नम कती मग गृहस्थ एक गृहस्थ कहते एक लग्न हेला एक व्यक्ती हो गृहस्थ आणि एक साधू दोन्यांना मदन मट्टम तक्रार चली सो रस्तार जातोळे एक आबी एक विचारम दोन्यांना विरुद्ध गई का ना साधू बी आणि एक गृहस्थ दामोसनु ऐ चली सचो तक्रार चली सच शारदा माता ते तन मट्टम ती सभी देखता सचो देखी का ना पासती बलावच होते नंतोनी ते व्यक्तीन बलावचो साधू गए पासती ते व्यक्तीन बलावच ऐ का ना एक ती हो तूने आज 3 शब्द बोलू बा ते 3 शब्द तू लई सावधान असू दे कोण बोलत होतो ते व्यक्ती ग्रस्त कहते लग्न हेला लावो काम आता तई कोण बोलता मग घर करत लई हुशार असणू कोण बोलत होती घर करत आम्ही घर बांधाड तळे लई हुशार असणू तू नदीकडे घर बांधाडत नदीनु आरबाट एकदा शांत सच एकदा आरबाट सत्य नदी एकदा जोर प्रळय नाही तर सुनामी येत तू का बांधाडे घर ते सप्पी लिगे छोड़ा तई कोण बोलत होती तोडो हमने ज्ञान असणू नहीं वो खा बांधाडनु कोण घर खा बांधाडनु कोण ज्ञान असणू कहत्र ते का बोलच तुमने ज्ञान नाही ते तुम्ही का भी ते जागार उभरो नको कदाच होती होय की नाही ते जागार उभरी कना तर का कर्या होती तर्क कर्या ते साधून संगट तीन अर्थ का हो नदीन जगार तू घर बांधाडतो कहत्र ते साधू छे कोण गत शिकंपी तोने तर्क करतो कहत्र तारो का होच कोण ते एक संदेश क्या होती पासती सांप ने देखे तो दूर असो क्या होती हाँ क्या होती नेक्स्ट सांप ने देखे तो दूर असो कहत्र इन अर्थ का हो कहत्र ते कवा भी तुने चावेगे हो है कि नहीं सांप नु गुण का ची हो निस्तु चावानु होती नु ते हमी जरा ही जातो तो पोग लगी का कर की ते चई छोड़चो तो सांप देखे कि तू जरा जागरूक होनु दूर असनु बा ते चई छोड़च सांप नु अर्थ का कहत्र विष्टि दूर असनु विष्टि दूर कहत्र हमारा मध में नु विष छे देखो हमारा मध में का विष भर लिया देखो मी का ते विष्टी हमी कठोर शब्द बोलाच एकटा कठोर होऊन दे के विचार कराच ते विचार ती तुम्ही दूर असणू कोण बोल्या होती की विष हमार मध में छे हो हमी हमारो हमी चावाळ्या तक कचो कोण भी ऐक ना कोण तू साप भी चावतो नहीं हो ते एक विष हमार मध में छे ते विष्णु ते विचार ती ते दूर असणू हमी कोण बोल्या होती आता देखो ते साधू संत न संगट विश्व वातो करे की नहीं होती आर्ग्युमेंट करे तोने ते का बोलता छे ये का बोलता छे दोन्हीनु का चली होता तकरार ही था थकाए हो वातो एक महात्मा संगठ हमें विश्व बोल्या नहीं हो विष भार है हमारे मन ते सो तकरार करत भी ते कोणता व्यक्ती कोण देखनु हमी जरा अनेक का बोल्या होते तीननेनु साधु से लई जागरूक असणू हो कोण बोल्या होते साधु काय तर कहो महात्मा लई साधना कर्या सकतो होते साधू संत ते का सचो ते कोणता भाव ते कोणता शब्द ते गृहस्थ का तुम्हारू छे ते अमंगलवान साध्य छे कोना वाणीम देखो ते कोण लई साधना कर्या सच तो ने हमी का भी बोल्या ते हमने का तर विरुद्ध बोल्या का समझो तो ना शब्द ती तो ना वाणी ती गृहस्थ जीवन अमंगलवान साध्य छे तर तोडू पावर सचो तो नाकडे साधू संत कडे तैसाठी तोना संबर तुम्ही कोण तुम्ही तक्रार करो नको स्वीकार करो तुम्हार गुरु ने बोल्या होती साधू संत कडती ते का वाणी देतात ते स्वीकार करो
हाउ यू नहीं हाउ तो छे कम बोली कन तुम्हारू तुम्ही तुम्ही तक्रार करान जाऊ नको कदाच होती साधू संतनी सब्बी कळकच हो आता देखो आम्ही बटेल आला सगळ्यांनी जागरूक छे हो आम्ही का करता कोण होती आता अनंत परिवार ती 2 वर्ष ती आम्ही जुडेला आला तर लई जागरूकी जुडायचं करोना बद्दल ती स्टोरी ऐकायचं सब्बी करायचं का शब्द वापरणं कोण भी कळी चुकीच होता पण हे अनंत परिवार वालोनी आता आई शारदा माता ती बोलत ती हमने लई जल्दी ग्रहण होचो ए साधू संत क्या तर कौ अर्थ क्या तर नुसतं ते ऑरेंज कपडा घालली आहे तो तेवढंच मी कठोर वाच करून नाके नव्हे हो आता घर में एक जप करणार तर अशी साधू संत क्या तर तोने कळत देखो लई ते ज्ञानी असच होती ज्ञानी असच हो तवना संबर भी हमी तर्क करन ना हो ते का बोलत ते ऐकणू हो तो कोणी बोलतो तिनाती समने उद्धारवान अशी हो तीनसाठी साधू संतोंने तर्क करू नको काय होते देखो 3 महावाक्य बोलायचे होते नदीकडे घर बांधाडा नको साप देखे की हुशार असो बी अवेअर काय तर चेतनम असो दूर असो काय ना आणि साधू संत से आशीर्वाद लेवो कयाच होती तोने तर्क करी का ना तो ना भाव तो ना शब्द ती गृहस्थ जीवन अमंगल कराड़े नको को बोलिया ये 3 लई मट्टा हमने ये छे देखो बोध मिली छो आज हमने कि नो 3 गुरु नो हमने कळी हो हमें कवस नो हमारा जीवन को आनु आणि ते आता का बोलिया वो गृहस्थ जीवन के अत्र का करू बा हमें जप करान होतो ने हमने देवने मुट्टान होतो ने हमें सन्यासी है तर लई जल्दी मुट्टा का मला तर नवे हो ते का बोलिया वो शारदा माता ते गृहस्थ भगवान की एक देन है कहते एक मट्टू वरदान हो हमने गृहस्थ जीवन ये गृहस्थ जीवन कोण आध्यात्मिकम ऊपर उठत हो तो उन्हें महासागर भावसागर ते पार आण लई सरळता ती होकम बोल्या ते लई छंद वाक्य बोल्याचो ते हमने गृहस्थ आता हा गृहस्थ छे ने हो आता आम्ही कौ असनो पण एक 5-6 पॉइंट बोल्याच होते देखो तुम्हारा कर्तव्य तुम्ही फर्स्ट करो को बोल्याच तुम्हारो का तुम्ही कोणता सीटर बट्यात देखो आता हा होर्डिंग सीटर बट्टीचे मायना सीटर बट्टीचे अत्याना सीटर ननंना सीटर कोण तुम्ही सीटर बटे असं हो तुम्ही ते कर्तव्य हो करेक्ट करती का की हमें विचार करू ते बोलायच होती ड्युटीज ना बद्दल लई बोलतात हो कर्तव्याना बद्दल लई बोलतात हो शारदा माता ते पासती दुःख कष्ट आहे तर ठाकुर ने याद करो क्या होते ठाकुर क्या तर कोण हो भगवान ने हो ठाकुर कथा होते भगवान कथा ने हो शारदा माता ते दुःख कष्ट आहे तर ठाकुर ने बोलावो ठाकुर तुम्हारो कष्ट दूर करच ठाकुर तुम्हार नैया पार करच कोण बोलच शारदा माता ते आणि का बोलायचं ते तो काय तर शांत होणू काय तर का करू हे प्रश्न होत नाही होता ग्रस्त के पास ती लई रिस्पॉन्सिबिलिटी असते को लई जबाबदारी असते इनमच हमी कौ शांत असणू काय तर एक रामबाण वाद का बोल्या होते काय तर दुसराव ना इनम दोष देखो नको काय हो शारदा माता खुद ना इनम दोष का छे तई पहिले चेक करो तई पहिले ढूंढी का ना बरोबर करान प्रयत्न करो दुसराव ना इनम तुम्ही कौडू दोष ढूंढता जाच तुमने निस्तु दोष दिसकच निस्तु तो ना चोट कार्य का भी दिसताने तुमने निस्तु दोष दिसच दोषार्पण करानु रुडा पडी चोडकच तीन साठी आई एक लई रामबाण नु वात बोल्याच होते फर्स्ट हमारी नाम दोष का छे तई देखी लो काय आचो शारदा माता ते आणि ते का बोल्या होते लई हमने तो दोष दिसाल गात्र जरा इग्नोर करू नको इग्नोर क्या मने तो दिसतो तो बा हो ते नाही देखती कोण बोले हमी सरकी चो नको थाती दोष तेव्हा दिसती हमी सरकी चो नको शारदा मातांतने भी लई दोष दिसतो तुको सभ्य नाही ना कोण तर एकटा व्यक्ती आहे की तो नाही नम दोष दिसानो कोण तर एकटा व्यक्ती आहे की तो नाही यो ह्यू करतो देख यो तो करतो देख की लई दोष दिसतात ते का कर्या कचो ठाकुर न संबर उगऱ्या कचो भगवान न संबर अब और दोष नहीं देखना क्या कचोती मारा हाती ऐ दोष देखा नो तुने पा मने ऐ नको मने बस क्या कचोती क्रमेण ती ते दोष का तो न संबर होतू तू कचो माता तो न मन नमती ते दोष देखा नु भाव देचडी कचो ते सांग काय राई दोष नु भाव परमात्मा समर्पण करी जुड्या होते हो ना ते देखान क्या होती हो ते दोष देखती नहीं कहता भगवान काळी जुड्या होते पर गुरु काळ्या नो हमारा तारो अहम दे तू मने हो लेवान तयार छे क्या ने हो गुरु ये भी तो बोलता छो तारो दोषार्पण तू दे भगवान ने ते लेवान तयार छे कहच ठाकुर ना संबर उबरी कम दी जुड्या होते अभी और दोष नहीं देखना क्या कचते मार हाथी देखा नो तूने बाकम बोले ने दोष होता था कचो सभ्य नाही नाम दोष दिसतो तू कच मात्र तोने दिसतो नाही तू कचोते तो भगवान हमने सुरक्षा कवचम राखच को बोल्या हो तो शारदा माता ते पासती रडता था कचो ते दोष दिशी की हो कसांत्र मने दिसतो की को बोले रडता था कचती ठाकुर न संबर कवा रेडी कम बोल्या तो व्यक्त भाव कर्या तवा दोष टेकानो तोने कम नीकन बोल्या होते बस ते
आता देखो मनुष्य नो स्वभाव કહો છે કેમ બોલ્યા वो शारदा माता ते कहते हमें हजार चोगोट कराचो અને हमने गत છે मी चोगोट करता कोण ह्या पटेलाला सब्बी जना बोलत नाही हो चोगोटच છે हो चोगोट करू कस होय की नो मात्र कवडा की जण हमने शैतानी कवडा की जण हमने नाव राखायचं कवडा की जण हमने भेदभाव करायचं एक कसान करायचो कहते देखो मनुष्य नो स्वभाव तो છે कचो कोणी हो मनुष्य नो स्वभाव કહો છે कहते हजार चुको करे भी हजार चोगोट करे भी एक चूक धरली का ना ते राग नहीं कन गई छोड़ कचो हमारा करती हजार आम्ही करेला छोडी का ना एक चूक केलो हमारो देखा कचो तीनसाठी ते का बोलताच निस्वार्थ प्रेम राखीलो सभ्याना बद्दल लतताच होती चुको धुंडो नको ते एक चूक करे भी तोने ते का बोले हो लोक निस्तु देश द्वेष दोष देखच तो ना गुणो देखो क्या होती गुणो ती हमने का प्राप्त हो कहते तो प्रीत प्राप्त हो कोण बोल्या होती आणि मनुष्य पहिले ते दोषी असं कचो आता हाव एकट्याने दोषी देती काय तर हाव दोषी कचो पहिले आता हाव तुमने दोषी देती पा संभारना व्यक्ती काय तर हाव दोषी हो पहिले तीनसाठी ते गुण मारायनम स्थापित छे के ना हाव दुसरायनम दोषी धुंती कस तीनसाठी ते गुण कवा आवत देखो आता दुष्ट गुण हमारे नम्मा त्या तव छे या ह्यू छे के नाही तर ते मारा मत भी छे के ना कळले नो के ना शारदा माता ते क्लिअर बोल्या जो एक ना मनुष्य पहिले ते दोषी असच तव काय का ते सभ्याना में दोषी ढूंढच कम बोल्या हो शारदा माता ते देखता देखता का हो खुद को हानि होगी क्या होती कहते हमने हानि होकर चो लई सभ्यों ने दोष टेका गया लई सभ्यों ने बदल बोलता गया लई निंदा करता गया तर हमने हानि होकर चो तोने कहा हो तूने कर्म हमारो बांधे जाचा तुम बोल्या होती ते का बोल्या हो तीन बदली तुम्ही दोष न बदली क्षमान गुण घाले हो ती जागा क्या होती तुम्ही आता दोष दिशी नाही क्षमा ही तपस्या है क्या होती मट्टू तपस्या का चोई क्षमा करा कोणे देखील तो क्षमा करू का चोनी ते कराल का तर एक मट्टू तपस्येकच ते का होतच आता बोटम ती व्यक्ती पट्टिकन जाऊ पा भवसागरम ती पार काय तर नाही कचो बोटम आम्ही सब्बी जना पट्टिकन भवसागरम पार पा काय तर सभ्याने बल्ली जाकते परमात्मा हा व्यक्ती पट्टिकन व्याती गई छोडू पा आध्यात्मिकम शिकीच था हा व्यक्ती गई छोडू काय तर नाही बल्लता कचो ती तार संगाट तू सभ्याने बल्ली आव कचो ठाकूर हमारा तवा तुम्ही हा बल्लू चो भवसागर ती पार करू चो बोलत कचो तीनसाठी सभ्याने एक रूपम देखो प्रेम थी देखो सब्बी जना एकच बोली का ना हमारा शारदा माता ते बोलता चो आणि ठाकूर बोलक चो सब सहे जाओ दुःख वच कष्ट वच सुख वच आईच जीवन सब्बी जना तुम्ही ते सब सहे जाओ कहते तो तड़दाड़ेता तुम्ही जीवन में आगळ जाता जानो को बोली का ठाकुर बोलक चो मात्र ते का बोले हो मारा पर विश्वास असनो तुमने को बोले हो ठाकुर सब्बी सहन करो मात्र ठाकुर पर विश्वास असो को बोले होते आता का हो चो देखो आता हमने सत्य हमारे बद्दल लई बोले तर लई राग होत नाही हमार का तर खरू असेल बोले तर सत्य अप्रिय लागच कचो आता गीता हमारे बद्दल एक नेगेटिव बोलच हो मात्र ते खरूच असच हमार संगाट मात्र ते हमने का पाडच लई कडू लागच होते सत्य हो हमने एक्सेप्ट होतो रे ते सत्य तीनसाठी प्रत्येक सावधानी से जीवन नु पालन करून कचो हर एक क्षण हर एक मिनिट हर एक तास हर एक दिन हो का करती बा कोण तू कर्म करती च कौन हमी जागरूकता ती करके आ चुकी कसान कहता हर एक कर्म नु फल मिळत कचो ते का बोल्या चो हर एक कर्म नु फल मिळत तीनसाठी तुलाही जागरूकता ती का तारू कर्म करती च ते कर्म ऊपर तुम्ही फोकस करो तिना ऊपर तुम्ही कोको फोकस करच चोगोट अशी चोगोट मिळायचं खराब कर्म मिळत ते खराब मिळायचं कोण बोल्या होती कड़वा वातो करो नको क्या होती कठोर शब्द कड़वा वातो करो नको आणि एकटावने दुःख देवानु कारण हमी ना होणू कचो हमी एकटावने दुःख देवानु कारण ना होणू मनुष्य मनुष्यनच दुश्मन हे तर कहू मनुष्य मनुष्यने दुःख दे तर कहू मनुष्य ने कठोर वातो करे तर कहू ऐ सभी हमारा है ना सृष्टि में ना होणू तुम्हारो स्वभाव तो चीजाच क्या होती ते तर हमें कठोर वातो करता गया हो एकटा संभाराला हमने अजेष्टी छोडच होते या घेऊन जातो करत छोड कोण बोली ना गप्पा ऐकच होते तेव्हा आम्ही का करायचो संभाराला व्यक्ती ऐकता का ना अंजर बोलता जावस का होचो हमारो स्वभाव कठोर ही जोडो कठोर शब्द ना कठोर ही जोडो आणि का होचो पासे दोषार्पण करानो या कवा देखील तर दोषार्पण करती सकले या के गप्पा ऐकचो हमारो स्वभाव कड़ी के छोडो संभाराला हमने तीनों काम तैकले के ना ते ऐकता जाचो हमी का करते दोषार्पण करता जाओ निंद्यानं बितावचो आता आम्ही निंद्या लई करायला का तर कवा आई तर भी सभ्यों बोली जातले त्या तिने सभी निंद्या करतले त्या त्याच गप्प ऐकच होते आम्ही निस्तू निंद्या करता जाऊ हमारो कर्म जो तू जाचो तो तीनसाठी ते ना करू हमने कळी नाही हो ते ना करू क्या तर ते बारनान जाणून ना हो मी ते निंद्याना बारनानं दोषार्पण न बारनानं दोष देवाना बारनानं ते ना जाणू ते गये तर कर्म लय वज्जू होच कुंबल्या होती
आणि कर्मना अनुसार फल मिळायचं बोल्यावं. हृदय कवाम बी दया असणं. हमें हृदय में दया नहीं है, हमें मनुष्य में क्या होती मनुष्य रूप धारण करे के पास हृदय में दया असमु गया. सभी अन्य समा प्रेम करमु. सभी नॉन लिविंग थिंग्स कहते हैं हर एक वस्तु घर में ना भी तो भी प्रेम करमु क्या होती. निर्जीव वस्तुओं ने भी सम्मान देवो प्रेम देवो को बोल्या होती. आता अनेक बात महत्वपूर्ण का बोल्या हो कहते आम्ही आता कोणी जास्ती प्रेम करत देखो तवनाकडे आम्ही का बी ना मागू कचो. जास्ती प्रेम आम्ही कोणी करायचं तवनाकडे आम्ही जास्ती का बी ना मागू कचो. कसं सांगा तर आम्ही मागे तर ते आम्ही जास्ती देत नाही ते भी हम पर प्रीत हमें भी तवना पर जास्ती प्रीत ते आम्ही जास्ती देचो. आता आम्ही कोण्यावर प्रीत नाही ते का करायचो हमने कम देचो तेव्हा हमारा मन में भेदभाव होत नाही. ये म्हणे जास्ती द्या हे कम द्या ते समान ही नाही होते. तीनसाठी कोणे भी जास्ती द्यायला लावणे भी तेवढं प्रीत करो कम द्यायला लावणे भी तेवढं प्रीत करो कोण बोल्या होती. समा असणं कचो कोण देवो ना देवो वट निरंतर हमारा हृदय प्रेम असणं कोण बोल्या होते. आणि एक कती बोल्या होते शारदा माता ती एकदा तोना मैनम पट्ट्यात हो आश्रमम पट्ट्यात तळे एकदा तोना झाडी काढणारा बायको असतो. ती झाडी काढी का ना शारदा माता ती तोने देखता होता कचो झाडी काढी का करे कचो मुलांग गई ते कचरो साठी ना झाडी पटक्या कच होती. झाडी पटके की शारदा माता दुखी कच होते बलाया करती ह्या माँ बेटी कथा तकच होती. सभ्य ने बेटी आणि दामसोन ने बेटा कथा तकच हा माँ या बेटी बोलच काही माता कच देख माँ आणि निर्जीव वस्तू छेकन तो सटान जोनो को तू आज तुले जरूरत छेकन तू नाही वापरतीच सकाळ तुले जरूरत पडेल तर तू धुंडी धुंडी कन धुंडक कनी तू तारू तई तुने तारू काळजी करतोच तू तीनों काळजी करतीच तवस म्हणून पण बोलत होती. केत्र तोने निर्जीव वस्तू पर भी तवडू प्रेम करो कथाच होती. सांगत समृद्धी ने रिलेटेड छेकच होय. देखो झाडनी कहते भी हमें पैको दिलावा नाही हो तो कहते इनडायरेक्ट तुम्ही कोणे पटके हो पैको ना पटके ना नाही ना तीसाठी सभी वस्तू आम्ही का पटका पटकी करायचं समृद्धी रिलेटेड छेकन बोल्या होती. कोणता वस्तू भी निर्जीवी तोनम भी एनर्जी है सकच हो ते हमारो एनर्जी लेता सकच हमें भी तोने एनर्जी लेता सकच. तो हमें को पटका पटकी करायचं हळूहळू ते एनर्जी क्षीण होत जाकच गई छोडकच तोनम ती एनर्जी. तीनसाठी कोणता भी तुम्हाला घर में ना हर एक वस्तू ना सम्मान दिवो प्रीत प्रेम ती राखो काय होती. आणि एकदा तो ना मट्टम आश्रम एक बिल्लाडी प्रीत करता करता एक तो धाटो छोरो ते बिल्लाडी ना ह्या ताळू पर पोग लगड़ी कन खेड़तो सोचू तो ने भले कन ते पोग सरकारी कन का बोलो होती है ये गुरु का स्थान है को बोला होती. ते बिल्लीन भी गुरु को स्थान है हमारो भी गुरु स्थान है कचो. देखो गुरु सभी जन यहाँ से हाथ रखत नहीं हो आई मातू गुरु स्थान कचो. त्यासाठी प्राण्योने असो पक्षीओने असो आणि घरना निर्जीव वस्तू असोने असो सभ्यने सम्मान देवो के एक कती ना मूलक मा सभी बोलाय देखो ते तो ना स्टोरेज बुक मा लई छंचंद धाटा 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 कथेची होतो ना एक बिलाडी ना कथेची हो आणि सब्जीओ ना कथेची होती. छिप्पे काढत तो मी कॅरेट ना आणि ते वाळकाव ना छिप्पे काढेला तिना सहित कथे बोलेला छू तई सहित तुम्ही कचराम घालू नको जमाडी का खाले गए की गाय ने घाली हो क्या होती तई तुमने पुण्य लागच. एक गाय जुमी तर तुमने पुण्य लागच कचराम गई तर का हो तिर माटी भी मिक्स असच आणि पेपरो भी मिक्स असच सब भी मिक्सी का हो ते गाय भी खाई तर तिने पाप तिने पचन आणि तिने भी त्रास नाही हो. एक बुट्टी एकड करो तुम्ही सब्बी लई छंद बोलायची होती गृहस्थ जीवन नो ऐकणू भी आणि वाचणू भी देखो तुम बुक. देखो आज नो हमारो कनेक्टिविटी एक माता ना छे हो ने ते आता गर्भच हमारो पृथ्वी गर्भ छे कहत आता ती पृथ्वी में ऊपर बटेकन हमने संरक्षण करतात नहीं हो आज तो हमने वर जाले